आर्यन आणि तन्वी सायंकाळी अभ्यास करून बाहेर आले तर बाहेर पाऊस पडत होता. "अरे यार, पाऊस पडतोय," आर्यन म्हणाला. पण तन्वी पाऊस पाहून खूपच खुश झाली होती. "अरे यार नाही, अरे वाव, पाऊस पडतोय असं म्हण," तन्वी आनंदाने आर्यनला म्हणाली. "पण," आर्यन पुढे काही बोलणार इतक्यात तन्वी बाहेर पावसामध्ये गेली होती. तन्वी अगदी एखाद्या लहान मुलासारखा पावसाचा आनंद घेत होती. "तन्वी, काय करत आहेस?" आर्यन तन्वीला पावसात भिजताना पाहून म्हणाला. "पावसात भिजत आहे, तू पण ये," तन्वी आर्यनला बोलवत होती. "नाही, मला नाही आवडत पावसात भिजायला," आर्यन म्हणाला. तन्वी मात्र पावसातच भिजत होती. ती तिचे हात बाजूला करून, डोळे बंद करून हसत तिथेच भिजत उभी होती. आर्यन तिला पाहून एकदम हसू लागला. पण एका क्षणी तो नकळत स्तब्ध झाला आणि तन्वीकडे एकटक पाहू लागला. आज ती त्याला खूप वेगळी वाटत होती. त्याला सतत ओरडणारी, त्याला दम देणारी तन्वी आज पावसात एकदम लहान मुलासारखी निरागस वाटत होती. आर्यन तन्वीला पाहताना त्या क्षणी स्वतःला देखील विसरून गेला होता. ती पावसात भिजण्याचा आनंद इतक्या मनापासून घेत होती की आजूबाजूचं जग जणू तिच्यासाठी अस्तित्वातच नव्हतं. तिच्या त्या निष्पाप आनंदाकडे पाहताना आर्यनच्या मनात काहीतरी अलगद विरघळत होतं. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या ओठांवरचं हसू अधिक गडद होत गेलं. काही क्षणांसाठी वेळही जणू थांबली होती. त्या पावसात तन्वी मनसोक्त जगत होती आणि आर्यन तो नकळत तिच्या त्या छोट्याशा जगाचा प्रेक्षक बनून गेला होता. दुसऱ्या दिवशी तन्वी कॉलेजमध्ये क्लासरूमकडे जात होती. आज सकाळपासून तिचं डोकं थोडं दुखत असल्याने ती डोक्याला हात लावून जात होती. "हाय, गुड मॉर्निंग," रुही तन्वीजवळ येत म्हणाली. "हाय," तन्वी म्हणाली. "काय झालं, डोक्याला का हात लावला आहेस?" रुहीने विचारलं. "अगं काही नाही, थोडं डोकं दुखत आहे," तन्वी म्हणाली. इतक्यात राघव तन्वीसमोर परत येऊन उभा राहिला. तन्वीला परत त्याला समोर पाहून खूपच वैताग आला. "आता काय आहे परत तुझं?" तन्वी वैतागून म्हणाली. रुही मात्र शांत तिथे उभी होती. ती अजून देखील राघवला थोडं घाबरत होती. "तू काल देखील कॉफी पिण्यासाठी आली नाहीस. का असं करत आहेस?" राघव म्हणाला. 2 दिवसांपूर्वी राघवने तन्वीला परत कॉफीसाठी विचारलं होतं. पण तन्वी काल देखील गेली नाही, त्यामुळे राघव खूपच अस्वस्थ झाला होता. त्याने काल परत 1:30 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत तिची वाट पाहिली होती, पण तन्वी आलीच नाही. "मी तुला सांगितलं होतं की मी नाही येणार. तुला सांगितलेलं समजत नाही का?" तन्वी रागात म्हणाली. "तन्वी एकदा," राघव पुढे काही म्हणणार इतक्यात तन्वीने तिचा हात पुढे करून त्याला थांबवलं. "हे बघ, याबद्दल मला परत विचारू नको प्लीज. माझं उत्तर नाही बदलणार," तन्वी स्पष्टपणे म्हणाली आणि रुहीचा हात पकडून तिथून निघून गेली. राघव मात्र तन्वीला तिथून जाताना पाहत होता. त्याला समजतच नव्हतं की काय करावं म्हणजे तन्वी त्याच्यावर विश्वास ठेवेल. काय करावं ज्याने तिला वाटेल की तो बदलण्याचा प्रयत्न करतोय, ते पण फक्त तिच्यासाठी. काय करावं म्हणजे ती एकदा त्याच्यासोबत कॉफी पिण्यासाठी आणि तिचा थोडा वेळ देण्यासाठी तयार होईल. त्याला काहीच समजत नव्हतं. पण तो हार मानणार नाही असं त्याने ठरवलं होतं आणि तो तन्वीला मनवूनच राहणार असाच विचार तो करत होता. तन्वी क्लासमध्ये जाऊन बसली आणि फिजिक्सच्या जया मॅम क्लासमध्ये लेक्चर सुरू होण्याअगोदर काहीतरी सांगण्यासाठी थांबल्या. "तर मुलांनो, पुढच्या महिन्यात नेहमीप्रमाणे आपल्या कॉलेजमध्ये अंडर ग्रॅज्युएट फिजिक्स क्विज कॉम्पिटिशन होणार आहे आणि बऱ्याच इतर कॉलेजमधील देखील विद्यार्थी यात भाग घेतात आणि आपल्या कॉलेजमधील देखील फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इयर BScचे एक स्टुडंट आम्ही सिलेक्ट करणार आहोत. आपल्या क्लासमधील देखील बऱ्याच स्टुडंट्सनी यामध्ये त्यांना भाग घ्यायचा आहे असं मला येऊन सांगितलं आहे. पण मी एकच स्टुडंट निवडू शकते आणि यावर्षी ती स्टुडंट आहे तन्वी शिंदे." जया मॅम तसं म्हणताच क्लासमध्ये सगळे तन्वीसाठी टाळ्या वाजवू लागले. तन्वीचं डोकं थोडं दुखत होतं, पण ते ऐकून तन्वी खूप खुश झाली होती. आर्यन देखील तन्वीकडे पाहून हसत मोठ्याने टाळ्या वाजवत होता. घरी दोघे जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा तन्वीने बऱ्याच वेळा आर्यनला या कॉम्पिटिशनमध्ये तिला भाग घेण्याची किती इच्छा आहे ते सांगितलं होतं. त्यामुळे आज तिला हवं होतं ते मिळालं, त्यामुळे आर्यन तन्वीसाठी खूप खुश होता. पण दुसरीकडे श्रेया मात्र ती गोष्ट ऐकून खूप रागात होती. ती रागात एकदम उठून उभी राहिली. "पण मॅम, मागच्या वर्षी ह्या कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतला होता आणि फर्स्ट इयरला मी असूनसुद्धा माझा 2रा नंबर आला होता. मग यावर्षी तुम्ही मला असं कसं निवडू शकत नाही?
श्रेया अगदी थोडा रागातच जया मॅमला म्हणाली. श्रेया तसं म्हणताच पूर्ण क्लास शांत झाला. मग श्रेया, तू मागच्या वर्षी भाग घेतला होतास ना, आणि तू नक्कीच खूप छान कामगिरी केली होतीस. पण यावर्षी तो चान्स आपण तन्वीला देत आहोत इतकंच, जया मॅम श्रेयाला समजावत म्हणाल्या. मी चांगली कामगिरी केली होती तर मग तुम्ही मला निवडायला हवं होतं ना. असं कसं तुम्ही आता नवीन आलेल्या मुलीला तो चान्स देऊ शकता, श्रेया म्हणाली आणि तिने तन्वीकडे एकदा रागाने पाहिलं. तन्वी देखील अगदी श्रेयाच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती. बा श्रेया, हा निर्णय मी आता घेतलेला आहे आणि तन्वी नवीन असली तरी ती खूप हुशार आहे आणि तुझ्यासारखंच ती देखील हे चांगल्या प्रकारे करू शकते अशी मला खात्री आहे. आता शांत बस, या विषयावर मला काही ऐकायचं नाही, जया मॅम म्हणाल्या आणि त्या ब्लॅकबोर्डवर क्लास सुरू करत लिहिण्यासाठी गेल्या. पण श्रेया उभीच होती आणि ती तन्वीकडे परत रागात पाहू लागली. तन्वी देखील तिच्याकडे फक्त पाहत होती. त्या दोघींचे जे नजरेचे युद्ध सुरू होते ते पूर्ण क्लास पाहत होता. शेवटी श्रेया खाली बसली. आर्यनने श्रेयाला पहिल्यांदाच क्लासमध्ये इतक्या रागात पाहिलं होतं. जर तन्वीला आर्यन आता इतक्या चांगल्या प्रकारे ओळखत नसता तर त्याला देखील नक्की श्रेयासोबत चुकीचं झालं आहे असं वाटलं असतं. पण आता त्याला माहीत देखील आहे की तन्वी खूप हुशार आहे आणि ती देखील तो चान्स डिझर्व करते. त्यामुळे तो शेवटी तन्वीसाठी खुशच होता. क्लासनंतर केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल करून तन्वी घरी जाऊ लागली होती. तिने तिची स्कूटी पार्किंगमधून बाहेर काढली. हेल्मेट घालून तिने स्कूटी सुरू केली आणि पार्किंगमधून सावकाश बाहेर पडू लागली. अजून काही फूटही पुढे गेली नसेल तोच स्कूटीने अचानक वेग पकडला. अरे, तन्वी स्वतःलाच म्हणाली. तन्वी घाबरली. तिने लगेच ब्रेक दाबला, पण स्कूटीचा वेग कमी होण्याऐवजी ती अजून पुढे झेपावली. ब्रेक, तन्वी स्कूटीचा ब्रेक दाबत म्हणाली. तिने पुन्हा जोरात ब्रेक दाबला. हात थरथरत होते. डोळ्यांसमोर क्षणभर अंधारच दाटून आला. थांब ना, थांब ना, ती स्कूटीवरचा तोल सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पण स्कूटी तिच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. तिची स्कूटी समोर पार्क केलेल्या एका पांढऱ्या कारकडे जाऊ लागली. नाही, तन्वी जोरात म्हणाली आणि धाड, एक जबरदस्त आवाज संपूर्ण पार्किंगमध्ये घुमला. स्कूटी सरळ कारच्या पुढच्या कोपऱ्यावर आदळली. कारच्या हेडलाईटची काच क्षणार्धात फुटली. काचचे तुकडे चारही बाजूंना विखुरले. बंपरला मोठा डेंट पडला आणि स्कूटी धक्क्याने एका बाजूला कोसळली. तन्वी मात्र शेवटच्या क्षणी उडी मारल्याने थोड्या अंतरावर बाजूला मऊ गवतावर पडली. ती लगेच उठली आणि तिने हेल्मेट काढलं. तिला कुठेच लागलं नव्हतं, पण ती लगेच स्कूटीजवळ आली आणि ते पाहून खूपच घाबरली. त्या कारला तन्वीच्या स्कूटीने बरंच नुकसान केलं होतं. तन्वी त्या पडलेल्या हेडलाईटच्या काचा आणि कारला पडलेला डेंट पाहून खूप घाबरली. तिने तिच्या तोंडालाच हात लावला. तिला वाटलं की तिने कोणत्या तरी शिक्षकाच्या कारचं नुकसान केलं आहे. ती तिथे स्तब्ध होऊन उभी राहिली. काय झालं, असं म्हणत मागून राघव पळत आला. त्याने पाहिलं की तन्वीची स्कूटी खाली पडली होती आणि कारला देखील नुकसान झालं होतं. तन्वी राघवला तिथे पाहून वैतागलीच. अगोदरच तिचं डोकं दुखत होतं, त्यात हे सगळं झालं आणि आता त्यात भर म्हणून तर राघव देखील तिथेच आला होता. तू ठीक आहेस ना, असं म्हणत राघव तन्वीकडे पाहू लागला. पण तिच्याकडे पाहता तिला काही लागलं नाही असं वाटत होतं. हो, मी ठीक आहे, आता जा इथून, तन्वी वैतागून म्हणाली. राघवने मात्र तन्वीची स्कूटी उचलली आणि उभी केली. तन्वी मात्र अजूनही त्या कारला झालेल्या नुकसानाकडेच पाहत होती. मी इथून नाही जाऊ शकत, राघव तन्वीकडे पाहत म्हणाला आणि तन्वीने त्याच्याकडे पाहिलं. का? आता परत इथे कॉफी करत बसणार आहेस का? तुला कंटाळा नाही का येत, तन्वी वैतागून म्हणाली आणि राघव एकदम हसला. नाही येत कंटाळा, आणि कॉफी तर तुला माझ्यासोबत प्यावीच लागेल, राघव म्हणाला. तन्वी परत त्याच्याकडे रागाने पाहू लागली. तुझ्या स्वप्नात देखील नाही, तन्वी म्हणाली आणि राघव एकदम हसला. तो पुढे आला आणि थोडं खाली वाकून तन्वीच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. माझ्या स्वप्नात मी काय पाहतो यावर तुझा कंट्रोल असू शकत नाही, आणि माझ्या स्वप्नात काय काय होतं याची तू कल्पना देखील करू शकत नाहीस, राघव त्याच्या चेहऱ्यावर थोडं हसू आणत म्हणाला. तन्वीला ते ऐकून एकदम विचित्र वाटलं आणि ती एक पाऊल मागे गेली. राघव परत सरळ उभा राहिला. आणि मी इथून जाऊ शकत नाही कारण ही माझी कार आहे, राघव तसं म्हणताच तन्वी एकदम चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. काय? इतकंही खोटं बोलू नये, मला माहीत आहे तू बाईकवरून कॉलेजला येतोस,
तू पहिल्यांदा मला भेटला होतास तेव्हाच तू म्हणाला होतास, आठवतंय मला, तन्वी म्हणाली. अरे वा, तुला आपली पहिली भेट चांगलीच लक्षात आहे. अगदी सगळ्या डिटेल्स माहीत आहेत तुला. छान वाटलं ऐकून, राघव म्हणाला. हो, सगळ्या डिटेल्स माहीत आहेत मला. तुला पंच मारलेला देखील चांगल्याच लक्षात आहे. त्यामुळे उगाच खोटं बोलू नको की ही कार तुझी आहे. तन्वी म्हणताच राघवने त्याच्या पॅन्टच्या खिशातील कारची चावी काढली आणि त्यावरचं बटन दाबलं तसं कार सुरू झाली. तो आवाज ऐकताच तन्वी आश्चर्याने कारकडे आणि राघवकडे पाहू लागली. तिला समजलं की जी कार तिने ठोकली होती ती राघवचीच होती. तिने डोक्यालाच हात लावला. इतकी अनलकी ती कशी असू शकते असाच विचार तन्वी करत होती. राघव मात्र तन्वीला तसं पाहून हसत होता. सॉरी, चुकून झालं, तन्वी जीवावर येऊन म्हणाली, कारण चूक पूर्णपणे तिचीच होती. राघव इट्स ओके असं म्हणणार होताच तोपर्यंत त्याला असं वाटलं की हा एक चांगला चान्स आहे तन्वीच्या जवळ जाण्याचा. त्याच्या डोक्यात लगेच एक कल्पना आली. सॉरीने काय होतं? तू किती नुकसान केलं आहेस कारचं. तुला नुकसान भरपाई तर द्यावीच लागेल, राघव म्हणाला. तन्वीला देखील वाटलं की चूक आहे तर नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे. ठीक आहे, देईन मी. किती होतील तरी? तन्वी म्हणाली. 20,000 रुपये, राघव म्हणाला. आणि तन्वी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. काय? 20,000? इतके थोडीच होणार आहेत, तन्वी रागात म्हणाली. ही कार माझ्या बाबांची आहे. आज एका कामासाठी मी घेऊन आलो होतो आणि तू हे सगळं केलंस. खूप महाग आहे ही कार. हेडलाईट, बंपर, पेंट सगळ्यांचा मिळून तेवढा खर्च होईल आणि तुझ्यामुळे आता मला बाबांचा देखील ओरडा खावा लागणार आहे, राघव म्हणाला. पण तरीही 20,000 म्हणजे खूपच होतात. तन्वीला काहीच समजत नव्हतं. राघवला मात्र खूप मजा येत होती, पण तो ती त्याच्या चेहऱ्यावर दाखवत नव्हता. ठीक आहे, तुला एक ऑफर देऊ शकतो मी, राघव म्हणाला. कसली ऑफर? तन्वी म्हणाली. माझ्यासोबत कॉफी प्यायला चल, तुझे 10,000 रुपये माफ करेन, राघव म्हणाला. आणि तन्वी लगेच वैतागून दुसरीकडे पाहू लागली. आणि माझ्यासोबत एक दिवस फिरायला आलीस तर दुसरे 10,000 रुपये देखील माफ करेन, राघव तसं म्हणताच तन्वीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. डोंट वरी, मी तुला हात देखील नाही लावणार, राघव म्हणाला. तू काय मला खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेस? तन्वी म्हणाली. अरे, मी तर तुला इथे चांगली ऑफर देतोय, यात खरेदी करण्याचा वगैरे काय संबंध, राघव म्हणाला. अजिबात नाही, तुझे सगळे पैसे मी तुला देईन, तन्वी म्हणाली. तिला माहीत नव्हतं की ती कसे ते सगळे पैसे देईल, पण राघवची ऑफर तिला अजिबात नको होती. राघवला माहीतच होतं की तन्वी खूप हट्टी आहे आणि असंच काही ऐकणार नाही. ठीक आहे, मग आज संध्याकाळपर्यंत पैशांची व्यवस्था कर, राघव म्हणाला. अरे, इतक्यात मी कुठून एवढे सगळे पैसे आणू? थोडा वेळ दे, तन्वी म्हणाली. नक्कीच, हवा तेवढा वेळ तू घेऊ शकतेस, पण लक्षात ठेव रोज 500 रुपये वाढत जातील, राघव म्हणाला. काय? एवढं व्याज थोडीच असतं, तन्वी वैतागून म्हणाली. हो, माझं तसंच असतं. आज दिलेस तर 20,000, उद्या दिलेस तर 20,500, परवा दिलेस तर 21,000 आणि पुढे जाईल तसे किती होतील तुला माहीतच आहे. तू खूप हुशार आहेस, राघव म्हणाला. पण तन्वी अगदी रागाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती. आणि सगळे पैसे मला एकत्रच हवे आहेत, हफ्त्यावर नको. आणि तुला नाही जमलं तर माझी ऑफर नेहमी ओपन आहे, राघव म्हणाला. आणि तो तन्वीसमोरून निघून कारमध्ये जाऊन बसला. तन्वीला त्याने आतून बाय केलं आणि तिथून निघून गेला. तन्वीने मात्र डोक्यालाच हात लावला होता. तन्वीची स्कूटी खराब झाल्याने तन्वी स्कूटी तिथेच लावून घरी रिक्षाने गेली. सायंकाळी तन्वी आणि आर्यन अभ्यास करत बसले होते, पण तन्वीच्या डोक्यात तोच विचार सुरू होता की ती एवढे सगळे पैसे कुठून देईल. तन्वी, काय झालं? एवढा कसला विचार करत आहेस, आर्यन तन्वीला पाहून म्हणाला. नाही, कुठे काय, तन्वी म्हणाली. आणि तू अशी का दिसत आहेस? तुझी तब्येत ठीक नाहीये का, आर्यन म्हणाला. तन्वीचं डोकं सकाळपासूनच दुखत होतं आणि आता तिला थोडा ताप देखील जाणवू लागला होता. नाही, मी एकदम ठीक आहे, तन्वी म्हणाली. अजिबात ठीक वाटत नाहीयेस. तुला पावसात भिजू नको म्हणालो होतो, असं म्हणत आर्यनने तन्वीचा ताप बघण्यासाठी तिच्या कपाळावर हात ठेवू लागला, पण तन्वी लगेच मागे झाली. अरे, म्हणाले ना मी ठीक आहे, तन्वी म्हणाली.
तुला बरं वाटत नसेल तर आपण आज राहू देऊ अभ्यास इथेच, आर्यन म्हणाला. अजिबात नाही. तुला तर फक्त निमित्तच लागतं अभ्यास न करण्यासाठी. शांतपणे कर अभ्यास, तन्वी हसत म्हणाली आणि आर्यन देखील हसत परत अभ्यास करू लागला. तितक्यात तन्वीचा मोबाईल वाजला. तिला व्हॉट्सअपवर मेसेज आला होता. तिने पाहिलं तर अननोन नंबरवरून मेसेज होता. पण डीपी पाहून तिला लगेच समजलं की तो राघव होता. राघवने मेसेज केला होता की आज तिने पैसे दिले नाहीत, त्यामुळे उद्या तिला 500 रुपये मूळ रकमेत वाढवून द्यावे लागतील. तन्वीने तो मेसेज वाचून डोक्याला हात लावला. काय झालं? आर्यन विचारू लागला. तन्वीला आर्यनला यातलं काहीच सांगायचं नव्हतं. कुठे काय? बघू, तू सोडवलास प्रॉब्लेम, असं म्हणत तन्वीने विषय बदलला. पण आर्यनला जाणवत होतं की तन्वी त्याच्यापासून काहीतरी लपवत आहे. अरे हो, तुला एक विचारायचं होतं. आज तुझी स्कूटी दिसली नाही मला पार्किंगमध्ये. तू तर माझ्या अगोदर आली होतीस ना, मग तुझी स्कूटी कुठे आहे? आर्यनने विचारलं. हो, ते माझी स्कूटी थोडी खराब झाली होती. मलाच समजेना, म्हणजे सकाळी तरी ठीक होती, अचानक काय झालं? ब्रेकच लागत नव्हता. मग मी कॉलेजमध्येच ठेवून आली स्कूटी. मी बाबांना सांगितलं आहे आणि ते तिथून स्कूटी घेऊन ठीक करून आणतो म्हणाले आहेत, तन्वी म्हणाली. पण तिने आर्यनला राघवच्या कारबद्दल काहीच सांगितलं नाही. बरं ठीक आहे, आर्यन म्हणाला आणि ते दोघे परत अभ्यास करू लागले. दुसऱ्या दिवशी आर्यन पार्किंगमध्ये त्याच्या बाईकवर बसून तन्वी घरातून बाहेर येण्याची वाट पाहत होता. त्याला तन्वी घरातून बाहेर येताना दिसली आणि ते पाहून तो लगेच हेल्मेट घालून बाईकवर बसला आणि तन्वी बाहेर जात होती तितक्यात तिच्यासमोर बाईक घेऊन आला. चल, मी सोडेन तुला कॉलेजला. शेवटी आपण एकाच ठिकाणी जाणार आहोत. आर्यन त्याच्या हेल्मेटची काच वर करून तन्वीकडे हसत पाहत म्हणाला. नको, मी जाईन रिक्षा किंवा बसने, तन्वी आर्यन समोरून जात म्हणाली. आर्यनने परत बाईक सुरू केली आणि तिच्या मागे जाऊ लागला. पण तन्वी चालत पुढे जातच होती. अगं थांब ना, मी काय पहिल्यांदा तुला घेऊन थोडीच जात आहे. या अगोदर देखील बऱ्याच वेळा तू माझ्या बाईकवर बसली आहेस आणि प्रत्येक वेळी मी तुला जिवंत 1 पीसमध्ये घरी आणलं आहे, आर्यन हसत म्हणाला. तो तन्वीच्या मागे हळूहळू त्याची बाईक नेत होता. नको, मी तुझ्या बाईकवर कधीही न बसण्याचा प्रण केला आहे, तन्वी म्हणाली. हो, पण त्यानंतर अमरच्या पार्टीमधून येताना तू बसली होतीस ना, आर्यन म्हणाला. तन्वी थांबली आणि त्याच्याकडे पाहू लागली. तेव्हा मी शुद्धीत नव्हते, तन्वी म्हणाली. ओके, प्रॉमिस, मी बाईक तुला हवी तर 20च्या स्पीडमध्ये चालवेन. तुझ्या दादाची बाईक चालवली होती तशी, आर्यन म्हणाला आणि तन्वी थोडी हसली. नको, 20 म्हणशील आणि 120च्या स्पीडने पळवशील, माहीत आहे मला, तन्वी हसत म्हणाली. अजिबात नाही, तुला जसं हवं आहे तसं. आणि आता तर तू माझी गुरु आहेस, त्यामुळे तुझ्या आज्ञेबाहेर जाणार नाही मी, आर्यन म्हणाला. आणि जणू तन्वीकडे त्याला नकार देण्याचा अजून कोणताच पर्याय नव्हता. ठीक आहे, असं म्हणत तन्वी बाईकवर बसली आणि आर्यन खूप खुश झाला. आर्यन अगदी नॉर्मल स्पीडने बाईक चालवत होता, त्यामुळे तन्वी आज घाबरली नाही. बरं मला सांग, आता आपण फ्रेंड्स आहोत की नाही, आर्यन एकदम म्हणाला. तुला काय इतकी इच्छा झाली आहे माझ्यासोबत मैत्री करण्याची, तन्वी मागून म्हणाली. आपण आता पहिल्यासारखं इतकं भांडत नाही, त्यामुळे असं वाटलं की या नात्याला काहीतरी नाव असायला हवं. मग आपण आहोत ना फ्रेंड्स, आर्यन परत म्हणाला. मी नाही म्हणाले तर बाईकची स्पीड तर वाढवणार नाहीस ना, तन्वी हसत म्हणाली. नाही, पण तू हो म्हणालीस तर बरं होईल. माझ्यासोबत माझे 3 मित्र देखील तुला फ्रीमध्ये फ्रेंड्स म्हणून भेटतील, आर्यन म्हणाला. मग तर नकोच, तुझे ते वेडे मित्र मला फ्रीमध्ये सुद्धा नकोत, तन्वी हसत म्हणाली. आणि ते थोड्याच वेळात कॉलेजमध्ये येऊन पोचले. तन्वी बाईकवरून उतरली. खरंच तन्वी, तुला नको आहे का आपल्यात मैत्री? मला वाटतं की आपण खूप चांगले मित्र बनू शकतो, आर्यन म्हणाला. बघेन, विचार करून सांगेन तुला, तन्वी हसत आर्यनला म्हणाली आणि कॉलेजमध्ये निघून गेली. आर्यन हेल्मेट काढून तिला जाताना पाहतच होता. तन्वी कॉलेजमध्ये आल्यावर तिला 3rd इयर केमिस्ट्रीच्या मुलीने काही फाईल्स आणि एक लॅपटॉप दिला आणि ती निघून गेली. तितक्यात मागून रुही आली आणि ती तन्वीच्या हातातील ते सगळं सामान पाहून चकित झाली. हे सगळं काय आहे तन्वी, रुहीने विचारलं. ते तन्वीला रुहीला कुठून सांगावं काहीच समजेना,
पण नंतर तिने रुहीला काल राघवसोबत जे काही झालं ते सगळं सांगितलं आणि पैशांसाठी तिने काल रात्री काही थर्ड इयरच्या मुलींना कॉन्टॅक्ट केला होता. त्या म्हणाल्या होत्या की त्यांच्याकडे तिच्यासाठी एक काम आहे ज्यात तन्वीला त्यांच्या केमिस्ट्रीचे 2 प्रेझेंटेशन्स बनवून द्यायचे होते आणि त्या बदल्यात त्या तिला 10,000 रुपये द्यायला तयार होत्या. पण त्यांना 2 दिवसात ते सगळं तयार हवं होतं. ते सगळं तन्वीने रुहीला सांगितल्यावर रुहीला त्या सगळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तन्वी, तू हे काय करत आहेस? तू घरी पैसे माग ना मग, रुही म्हणाली. नाही, म्हणजे मी बाबांना किंवा दादाला पैसे मागितले तर ते नक्की देतील, पण मी ते नाही करणार. माझी चूक आहे आणि ती चूक मला सुधारावी लागेल, तन्वी म्हणाली. मग मी पैसे देते बाबांकडून घेऊन, रुही म्हणाली. नाही, मी म्हणाले ना, हे मीच करणार. तू लेक्चरमध्ये जा, मी लायब्ररीमध्ये बसून ही प्रेझेंटेशन बनवणार आहे. आणि प्लीज आर्यनने वगैरे विचारलं तर सांग की मी फिजिक्सच्या क्विज कॉम्पिटिशनची तयारी करत आहे लायब्ररीमध्ये बसून, तन्वी म्हणाली. रुहीला हे सगळं अजिबात पटत नव्हतं, पण रुहीला तन्वीची तब्येत देखील आज ठीक वाटत नव्हती. तिने तन्वीच्या कपाळावर हात ठेवला तर तिचं डोकं थोडं गरम लागत होतं. तन्वी, तुला तर ताप आहे, तू घरी आराम करायला हवा आहेस. हे सगळं नको करू, ऐक माझं, रुही तन्वीला समजावत होती. मी म्हणाले ना, मी ठीक आहे आणि मी हे करू शकते, तू जा, तन्वी रुहीला म्हणाली आणि ती लायब्ररीकडे ते सगळं सामान घेऊन गेली.